नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे की ई पीक पाणी जे की 1 ऑगस्टला सुरू झालं होतं आणि त्याची अंतिम तारीख ही 14 सप्टेंबर ठेवण्यात आलेली होती। परंतु आपण पाहतोय की राज्यभरात जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणी करायला लागत आहे आणि जर सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर जवळपास 15 ते 20 दिवस हे ॲप सक्रिय नव्हतं, ॲप चालत नव्हतं, नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता आणि त्यातच यावर्षी जे कंपल्सरी करण्यात आलेले की तुम्हाला शेतातच जाऊन तुमचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड किंवा तुमच्या लोकेशनवरती जाऊन तुम्हाला जर फोटो अपडेट करायचे असतील त्यात बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागत होतं आणि ई पीक पाणी ही होत नव्हती। म्हणजे सप्टेंबरच्या शेवटपर्यंत केवळ 20 ते 30% शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती। त्यामुळे आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की यामध्ये वाढीव तारीख ही देण्यात येणार आहे। आता ही वाढीव तारीख 14 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पावती केलेली आहे। तर आता तुम्हाला जवळपास नवीन 5 ते 6 दिवस मिळणार आहेत ज्यामध्ये की तुम्ही तुमच्या शेताची ई पीक पाणी करून घेत आहात। ई पीक पाणी करणं महत्त्वाचं यासाठी आहे कारण जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल, आता जे काही अतिवृष्टी झाली आहे त्याचे पंचनामे चालू आहेत, जर याचं काय अनुदान मिळणार असेल तर त्यासाठी पीक पाणी गरजेचं आहे। महाडीबीटी पोर्टलवरती कुठलं अनुदान घ्यायचं असेल, शेतीसाठी पायाभूत सुविधा घ्यायची असतील तरी पीक पाणी गरजेचं आहे। सातबाराला पिकाची नोंद असणे गरजेचं आहे। हमी भाव ज्यामध्ये तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल किंवा भावांतर योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या सगळ्या गोष्टीसाठी ई पीक पाणी महत्त्वाचं आहे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की ही जी काही वाढीव तारीख देण्यात आलेली आहे या तारखेचा आणि या 5 दिवसाचा तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि या योजनेमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये आपला 100% सहभाग नोंदवावा। जर का 20 सप्टेंबर पर्यंतही तुम्हाला ई पीक पाणी करता आलेली नाहीये, अनेक अडचणी असू शकतात आणि जर तुम्ही तारीख संपलेली आहे तरी काळजी करू नका कारण सरकार विशेष मोहीम राबवणार आहे आणि कृषी सहाय्यक किंवा त्या अधिकाऱ्यामार्फतच तुमची ई पीक पाणी करून घेण्यात येणार आहे। परंतु त्यावरती अवलंबून न राहता म्हणजे ज्यांची कुणाची झालेली नाहीये त्यांना अधिकाऱ्यामार्फत ई पीक पाणी करण्याची सोय ही सरकारने करून दिलेली आहे। परंतु त्यावरती न अवलंबून राहता कारण त्यांच्यावरती येणारा भार आणि त्यानंतर ते किती पट्टी यशस्वी होईल कारण तोपर्यंत पीकही शेतात राहणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही स्वतःच या पीक पाणीमध्ये सहभाग नोंदवा आणि आपली ई पीक पाणी लवकरच करून घ्या। वेगवेगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।